पुलिस स्टेशन कोतवाली अंतर्गत गंगाबाई घाट परिसर में शराबी साथी ने भीख मांगने वाले एक युवक की हत्या कर दी। पोस्टमार्टम रिपोर्ट से हत्या का खुलासा हुआ। मृतक सूरज शंकर मेश्राम बताया गया। पुलिस ने आरोपी देवराव भजनलाल यादव को गिरफ्तार कर लिया है। 25 अक्टूबर की रात गंगाबाई घाट के पास शराब पीने के दौरान हुए विवाद में आरोपी यादव ने झाद्धू के लोहे के पाइप से सूरज के सिर पर वार कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। 30 अक्टूबर को इलाज के दौरान उसकी मृत्यु हो गई। पहले आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया गया था, लेकिन पोस्टमार्टम रिपोर्ट में गहरी सिर की चोट से मौत की पुष्टि होने के बाद पुलिस ने छानबीन कर आरोपी यादव को गिरफ्तार कर हत्या का मामला दर्ज किया। शहर में हत्या की घटनाओं में वृद्धि के कारण पुलिस के आला अधिकारी हरकत में आ गए हैं। ही घटना 25/10/2025 ची रात्री 8:30 दरम्यानची आहे। एका अज्ञात इसमाचा फोन आला होता। पोलिसांना माहिती मिळाली की इथे हा एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे। अशावरून आमचे बीट मार्शल तिथे गेले। बीट मार्शल गेल्यानंतर त्या जखमी इसमा CR मोबाईलमध्ये नेऊन आम्ही मेवा हॉस्पिटल इथे त्यांनी दाखल केले होते। त्यानंतर नाईट ऑफिसर हे जे होते त्यांचे स्टेटमेंट घेण्यासाठी गेले होते। तो अनकॉन्शियस होता, त्याच्यामुळे ते काही बयान काही त्याचे नोंदवता आलं। तर त्याच्यावर 3-4 दिवस उपचार सुरू होता आणि दिनांक 31 तारखेला तो उपचारादरम्यान त्याचा मृत्यू आल्यामुळे पोलीस दवाखान्यामधून आम्हाला ते पत्र प्राप्त झाले। त्या अनुषंगाने त्या माहितीवरून त्या दिवशी मग रात्री दिनांक 31/10/25 रोजी सदर याच्यामध्ये मर्ग दाखल झाला। 48/25 सदर मर्गचा तपास API बोईने हे करत होते। त्यांनी त्या मर्गमध्ये चौकशी केली। चौकशी घटनास्थळावर जाऊन तिथल्या लोकांचे स्टेटमेंट वगैरे घेतले। तर त्यातून सिक्युरिटी गार्ड होता, यानेच फोन केल्याचं त्यावेळेस सांगितले होते। आणि समोर एक कायनेटिकचं हे आहे ऑटोमोबाईल, त्यांनी सुद्धा पाहिलेली होती ही घटना। तर त्यावरून चौकशीवरून ते निष्पन्न झाले का त्याच्यातील जो आरोपी होता देवराज भजनलाल यादव, हे दोघं पण म्हणजे ते देवारच तिथे राहायचे, तिथेच झोपायचे, रात्री सोबत दारू वगैरे प्यायचे। तर विचारपुसी दरम्यान असं समजलं तर ते जे विसावा दहणघाट येथील विसावा आहे, जे ओटे आहे, तिथे ते झोपायचे। त्या झोपण्याच्या कारणावरून त्यांचं ते शिव्यागिळ आणि हे झाली। तर त्यांनी जो आपला झाडूच्या मागचे लोखंडी दंड असतो त्यांनी त्याच्यावर डोक्यावर मारले आणि त्याच्यातच मग उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। मग चौकशीवरून मग 4 तारखेला काल रात्री त्याच्यामध्ये वरिष्ठांशी बोलून 302 आपला BNS 103 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरचा तपास मला मिळाला। मी पोलीस निरीक्षक फरकाळे, गुन्हे कोतवाली, सदर याच्यावरून माझा तपास सुरू झाला। तपासाच्या अनुषंगाने आज सकाळी आरोपीला तपासकामी बाहेर काढण्यात आले। त्याचे रितसर सविस्तर बयान घेण्यात आले, घटनेचे कारण जाणून घेण्यात आले, पंचासमक्ष त्याचे कपडे जप्त करण्यात आले आणि त्याचं रक्त वगैरे वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आलं आणि पुढीलचा तपास सुरू आहे। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आलेली आहे? बरोबर आहे। आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश अय्यर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ACP मोरे मॅडम यांना पण माहिती देण्यात आली आहे। DCP साहेब यांनाही माहिती देण्यात आली। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।